मंदिरात. हे बघा आता शिवानीला घेऊन आलो मी दर्शन पंचमुखी महादेवाच्या मंदिरात. माझ्या नाही का प्रत्येक इच्छा पूर्ण होत्या खायच्या म्हणलं तरी ते एवढं म्हणजे ह्याच्यात पण मला नाही का मंदिरात आणलं नाही का प्रत्येक इच्छा पूर्ण. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच पहिला 1 जानेवारी 2026चा हा पहिला व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, आपला जे व्हिडिओचा टायमिंग आहे त्यामुळे भरपूर जण गोंधळून गेलेले आहेत की नेमकं व्हिडिओ येतं आहे का. तर व्हिडिओचा टायमिंग जो आहे तो आहे मोस्टली 9:30 ते 10च्या दरम्यानचा आहे टाईम. थोडं मागं पुढं होत राहतं, पण ॲडजस्ट करून घ्या. आणि शिवानीसाठी आज मी भरपूर सारी शॉपिंग केली आहे. काय केली आहे तुम्हाला दाखवणार आहे मी तुला, पण आता दाखवणार. थांबा. तर मित्रांनो, थोडासा चेहरा काळा पडलेला आहे आणि शिवानी फक्त वरून बघून घ्या. मी गोरी तुमच्यापेक्षा आणि मी काळे पडलं, पण ठीक आहे. मी मसाज करून येतो आणि तुम्हाला दाखवेन मग मी कसं दिसतो तो, नाही का. आणि शिवानीला आज मी नवीन गाऊन घेऊन दिलेलं आहे. पोत्यात मांजर घातल्यासारखं दिसायला लागलं. पर्पल कलरचा गाऊन हा नवीन आलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, पहिला ब्लॅक घेतला होता पण तो माझ्या नवऱ्याला आवडला नाही. आणि भरपूर सारं शिवानीने माझं आज नुकसान केलेलं आहे. भरपूर नाही केलं, ठीक आहे. ते चिल्लर आहे, एवढं काही नाही, मला काय वाटत नाही त्या पैशाचं, पण ठीक आहे. माझ्या तोंडातून निघून गेलं ते भरपूर, पण ठीक आहे. ती कधी नुकसान नाही करीत माझं, पण ती आज तिने करते खूप जास्त खर्च केला, करून घेतला माझ्याकडून थोडासा. मला तरी वाटतं मी खूप जास्त करते, खरं सांगू का. कारण सकाळपासून मी बाहेर होतो आणि खर्च म्हणजे असा खर्च करून घेतला माझ्याकडून. नाश्त्यापासून सुद्धा खर्च करून घेतला. नाश्ता बी घरात जेवण. विषय माझा नवरा माझ्यासाठी म्हणजे कोणतीच गोष्ट कमी करत नाही. कोणतीच आणा म्हणलं किंवा हे घ्या म्हणलं, सिरियसली बोलते, घ्या म्हणलं, ते घ्या म्हणलं, कधीच कोणत्याच गोष्टीला मला आतापर्यंत नाही म्हटले नाही. माझा एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जवळपास 3-3.5 लाख लोकांनी बघितलाय आणि त्याला कमीत कमी 20 ते 25 हजार काहीतरी लाईक आलेले आहेत. आणि त्याच्यावरती कमेंट तर इतक्या भरपूर कमेंट आलेले आहेत की दादा असं, दादा तसं, दादा तसं, तू कोणता नवस केलता, हे केलतं, ते केलतं, काय केलतं, उपवास केलता, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या व्हिडिओमध्ये चर्चा आहे. पण तुम्हाला सांगतो मी, ते सगळं व्हिडिओ पुरतं मर्यादित होतं. जिथं मला लुटायचं होतं तिथं लुटलं जातं आणि जिथं नाही लुटायचं होतं तिथं लुटल्या नाही जात, असा विषय होता. आणि म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मी तुम्हाला लुटते. आज लुटलत ना लुटणार नाही. मी बाहेर गेले ना कधीच रिकाम्या पोटाने येत नाही. मी काही ना काही मागते, काही ना काही खाते डेली. म्हणजे काही ना काही कोणतीच गोष्ट म्हणजे मला खवाटली आणि ती भेटली नाही असं नाही. असा काही विषय आहे. आणि 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. आलोच, कारण कॉल येतो एक. आलो, लय विषय बेकार आहे माझा कॉलचा. चला मित्रांनो, इकडे बघा, मी आरसेल दिसून तुम्हाला आता. कारण आमच्या घरामध्ये काय झालं माहिती का, हे घर जे आहे ना, हे घर अशा प्रकारे पूर्ण रिकामं झालेलं आहे. आणि ते रिकामं झाल्यामुळं आमच्या घरामध्ये इकडं बाजूला बांधकाम चालू आहे, त्यामुळे पाणी येते थोडंसं, ठीक आहे. आणि हे फ्रेम का खाली ठेवली, कारण ह्या भिंतीमध्ये खिळे कुठंच जात नाही. मी आज माझ्या फेवरेट जागेवर गेले होते. कुठं? मंदिरात. ओके. ते मंदिराचा पण व्हिडिओ मी याच्यात ऍड केलेला आहे. हां, पण सांगतो, मला ना डबल, आता पहिले एक्सेल शर्ट येत होतं, मी डबल एक्सेल घालत होतो. मग माझं एक्सेलचं डबल एक्सेलचं एक्सेल झालो मी, आणि एक्सेलचं ट्रिपल एक्सेल झालो. आणि हे सगळं एकत्र होऊन आता सध्या माझी साईज ही झालेली आहे ट्रिपल एक्सेल. बघा, ट्रिपल एक्सेल. आणि ह्या व्हिडिओच्या कॅमेराला काय झालेलं काय माहिती, जो द टिंब आता बाकीचं, त्याच्यामुळे हा कॅमेरा एवढा घाण व्हिडिओ देतो आउटपुट. त्याच्याचा काहीतरी सोय लावतो मी, टेन्शन नाही घेऊ. आलोच. काय माझं हत्यार नाही ते जाळत. जर तोंड चांगलं तर जग चांगलं. तुम्हाला ते एवढंच नाही, तुम्हाला नाही का दुकानावर कस्टमरला बोलायला पण तुम्ही तसंच करता माहिती का. कस्टमर कोणाला म्हणजे कोणवर कस्टमर कस्टमर काय तू म्हणा, तुला काय मग तुझा प्रेमाची भाषा नाही तुमच्याकडे. देवाचा फोटो वर लावला माहिती का आमच्याकडे त्या भिंतीला होलच पडत नाही तर फोटो लागन कुठून वर, होल कुठून लागन. आणलं तर प्रेमाची भाषा सगळं करून प्रेमाची भाषा नाही. म्हणजे बायकोला खाऊ घाला, सगळं करा, तरी मी प्रेमाची भाषा. खायचं तसं नसतं, खायचं ते त्याचा नाही विषय. खायला मला खाऊ घालायला महत्व नसतंय. 2 शब्द प्रेमाने बोलायला पाहिजे. तू काय बोलली माझ्यासोबत प्रेमाने बोल. तू काय बोलली, एवढा उगाच झाला 36 वर्ष. तू काय बोलली, मी तुझ्या बाजूला येऊन बसलो ना, तर मम्मी तुम्हाला ढकलून देते एवढंच मला बाजूला करते तू, माहिती का. मग ते कसं याच्यावर घ्यायला, मांडीवर घ्यायला. मग बाजूला बसलो ना तुम्हाला ढकलून देते. कोणाला पण ते तर मला सांगलं, मला जवळ धरत नाही मी कोणाला, त्याच्यामुळे सांगतो मी जवळ धरून बघितलं, मी जवळ धरून बघितलं, जवळ धरलं का म्हणते गळा धरते मग माणसं. त्याच्यामुळं
जवळ आता 2025 मध्ये जीव लय लावला ना, लोकांनी 2025 च्या अगोदर रानचं माफ पाखरू खाल्ले. जवळ येतो. रानचं पाखरू पाखरू काय करायचं तुला? पाखराचं काय करायचं? मी सांगते हा मग तुम्ही सांगणार आहे पक्षी प्राणी. ते डुगूचा फोन आलता का? तुला काय करायचं डुकूचं? तू तुपल्या लाईफ मध्ये जग ना. आपल्या लाईफ मध्ये जग. डुगूचं काय करायचं म्हणजे? डुगू भाचा आहे मा. तू तर म्हणलं मी तुला नेऊन घालतो तिकडं. मी असं म्हणलो तुला मग काही बी गप्पा नको मारायचो पुढं पुढं. मी असं म्हणलो तुला मला काय मी तुमच्या जवळच मध्ये मला नाही पडायचं. तुमच्या दोघांच्या मध्ये मला नाही पडायचं. ते आरसा साफ करणं होत नाही तिच्याकडून कधी. आरसा बी साफ करत नाही, काही नाही. मग तिच्याकडून नाही होत. तिने आज एवढी मोठी शॉपिंग केली तुला सांगतो मी. नाही म्हणता म्हणता मला असं वाटत ती डिलिव्हरीला कमी आणि ते मला काही दाखवलं नाही. फिरायला चालली जास्त असं वाटू राहिलं मला माहिती का. मला दाखवलंच नाही ते काय. मग मला असंच वाटायला फिरायला चालल्यासारखं माहिती का. तिने एवढी शॉपिंग केली आणि ते दुकानाला म्हणू लागला ते दुकानाला हिला कपडे दाखवले इज्जत मला नका किती घालू. मग अरे 50 रुपये वाचन म्हणजे काय? वाचलं म्हणजे काय मला काय का? ती काय म्हणली माहिती का. 50 रुपये कमाल ती काय म्हणली माहिती का. केला ते म्हणे ताई हा गाऊन 150 रुपयाचा आणि हा गाऊन 200 रुपयाचा. ती काय म्हणते 150च आहे 100ला द्या म्हणे. ते दुकानदार म्हणतो मी एक काम करतो तुम्ही ठेवून द्या कपडे सगळं ठेवून द्या म्हणे. ते नको म्हणे तुम्हाला. मी म्हणलं भाऊ दाखवा ना मी बसले इथं. त्यांनी एवढं मला बचावत? 300 वाला घ्यायला लावला. मी बरोबर घेतला होता. अगं ते कमीच पैशाचे गाऊन येते तुम्हाला दिले नाही ते 150 रुपयाला येते तर इथं दारावर येते तर. अरे लोक 400-500 लोक रुपये जास्त सांगत असते पैसे तुम्ही कमी करायचे असते. एवढे कमी. ते स्टोलवाल्यांनी कमी करा. काय मग 100 मध्ये किती करायचे? स्टोलवाल्यांनी 150 रुपये सांगितले. तिने किती रुपये मी उद्या सांगितले? पाहिजे 100 रुपयाचे 2 दे. त्याला नाही, नाही, 100 रुपयाचे 2 100 रुपये 2 देऊन गेलो. नाही. 100 रुपयाला 2 आहेत ना. ते एक म्हातारा बाबा होता तो म्हणला आहे 100 मी रुपयाला म्हणलं 2. 100ला द्या मी 2 घेते. त्यांनी नाही घेतलं. ते म्हणले नाही 90ला 1. आज 1 तारीख आहे आणि 1 तारखेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी दुकानदारासोबत बहस करून आली शिवानी. पहिल्याच दिवशी बहस केली दुकानदारासोबत. करणं जरुरी. बेस करावं लागते 1-1 रुपयाचं बघावं लागते. अरे मेहनत करा ती तेवढं पैसा. थेंबे थेंबे तळे साचे. 50 रुपयासाठी मग 50 रुपये आज लाईफ टाइम चालू शकते. तुम्हाला मी आता बाळाला कोणता ड्रेस आणला ते दाखवतो. तुम्ही पाहताना लय खुश होऊन जाता. दाखवू का? मीच घेऊन द्यायला शिवानी घेत नव्हती. मी आवडीचा माझा ड्रेस आणला ते ड्रेस तुम्हाला दाखवतो. मी घेतला ड्रेस. शिवानी घेत नव्हती पण मी घेतला. तो शिवानीला दुसरीकडून घ्यायचा होता स्वस्तामध्ये पण मी थोडा महागा घेतला. संसार त्याने स्वतः चिकट. काही संसार नाही. पिझ्झा खायला संसार असतो का तुमचा? हो हे बघा कशी बसली इथं. तिला थंडी वाजत आली आता संध्याकाळची त्याला आपण जवळपास कमी जास्त 10:30 नाही वाजत करू आले. शकत ना आणि पिझ्झाला. तुला चालायला जायचं नाही का? तुमचं होऊ द्या ना बाळात पण. तुमचं चाललंय का बरं? आज 1 तारीख आहे. तिला असं म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन सगळ्या गोष्टी अरेंज बघायच्या कसे करायच्या काय करायचं नियोजन आहे लावायचं. ना मोठा डॉक्टर बॉस घराचा डॉक्टर आहे ना तू. मम्मीसाठी एक छानशी कमेंट करा. मम्मी बघा कशी बसलेली तुम्हाला सांगतो. तिला अशी थंडी वाजती वाजायला लागली. पूर्ण शहराची कारण काय थंडी तिला माहिती वाजते. का, वर बांधकाम केलंय हे बाजूला पाणी मारते मग आमचं घर गार झालंय मला वाजते थंडी. इकडे बघा इथं बी पाणी होतं. तुम्हाला कुठं काल बोला आम्ही बघा घरात पाणी झालं सगळं घरात पाणी. त्या पाण्यामुळं अरे फरशी पाठी वाटत ना थांगार काय पडली. ठेवू वाटत नाही खाली. डायरेक्ट वात येतो. त्यामुळे मी फरशीवर पाणी ठेवलं वरती घेऊन बसले. बघा आता आमच्या घरात हे असं काहीतरी चालू आहे. आणि आता हे शेवटचं होतं तर आज बंदर मामा आले होते गॅलरीत. हो बरं झालं घरात नाही आले. गॅलरीत बंदर मामा मामा बंदर नसतो बाप मामाच नाही मला. काय बी असो. मग बंदर मामा म्हणजे माकड मामा. असं नाही बोलू शिवानी. काही बोलत नाही ती यार. तू करत ना तो जिबीला लागामच नाही काय. वाढणारला मुक्की. हा त्याला काय झालं. जिबीला लागामच नाही जबानच नाही. आता व्हिडिओ मी आता इथं बंद करतो. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आमचा व्हिडिओ आता उद्याच्या एवढा व्हिडिओमध्ये होता. आराम करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कपडे दाखवणार. आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. आज शॉपिंग केली फक्त हेच सांगणार आहे मी. कारण शिवानीने भरपूर खूप काही सारी घेतले. शॉपिंग घेतलेली आहे. तुला माहिती काय घेतलं? मला सांगून गेलेच नाही तुम्ही शॉपिंग करायला तर. आणि शिवानीच्या बॅगेत अजून कोणत्या कोणत्या वस्तू टाकायला पाहिजे हे कमेंट मध्ये सांगा. कारण अजून बॅग परफेक्टली तुम्हाला दाखवलेली नाही पण ती पण दाखवतो मी काय आहे काय नाही तर. मलाच नाही दाखवली तर कोणाला दाखवणार आहे.
बघा मम्मीचं म्हणणं असे. आता मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो. चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड नाईट, काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा. तू बोल ना जर तू बोलायला शिक ना. नुसतं सगळं येते. कधी व्हिडिओ काढायला शिकणार आहे शिवानी तू? शिकले ना तुमचं बघून बघून. चला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बंद करतो. आता आम्हाला वॉकला जायचं आहे, चालायला. ते शिवानीसोबत राहू मी बी असंच बोलायला लागलो आणि व्हिडिओ काढायचं सगळी मागे पुढे व्हायला लागलं. काय सांगावं तुम्हाला.